अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा कामं होत नाही आहेत. आपण आज काही थेट आदेश देणार आहात का या? नाही, निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्या या शाळांची पटसंख्या वाढली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की या शाळांमध्ये गोरगरिबांची मुलं शिक्षणासाठी येतात आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या स्पर्धेच्या युगाचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये ते विद्यार्थी पण टिकले पाहिजेत. यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही सगळे मिळून करूया. मधल्या काळात महापौरांनी दौरा केला होता. त्यावेळेला असं लक्षात आलं की महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये आधार केंद्र अनधिकृतपणे सुरू केलेले आहेत. काही ठिकाणच्या शाळा बंद होतात, काही ठिकाणी शिक्षकच नाही आहेत. ही सगळी परिस्थिती शहरात आहे. आत्ताच्या घडीला जर जी काही माहिती मिळाली आहे तर शिक्षक जादा आहेत आणि म्हणून आज बैठकीमध्ये चर्चा करून आम्ही निर्णय करू. ज्या ठिकाणी पटसंख्येच्या आधारावर शिक्षकांची तात्काळ नेमणूक त्या ठिकाणी केली जाईल, बदल्या केल्या जातील, समायोजन केलं जाईल. आणि मला वाटतं की आता उपमहापौर साहेब आहेत, गटनेते आहेत, सर्व सन्माननीय नगरसेवक आहेत, महापालिकेचे अधिकारी गण पण आहेत. तर शाळेच्या कॅम्पसमध्ये शाळेच्या व्यतिरिक्त काही कामकाज असणार नाही याची ते काळजी घेतील. एवढंच नाही तर शाळेच्या कॅम्पसला लागून अवैध काही गोष्टी राहणार नाहीत याचे पण आज आम्ही निर्णय करणार आहोत. मागच्या काळामध्ये गणवेशाचा मुद्दा वेळेवर गणवेश मिळत नाही अशा स्वरूपाची संपूर्ण राज्यामध्ये ती स्थिती निर्माण झाली की या वर्षामध्ये अशा स्वरूपाची स्थिती निर्माण होणार नाही. या अनुषंगाने नाही, मागच्या वर्षाला अशी स्थिती निर्माण झालेली नव्हती. गणवेश मिळाला नव्हता 15 ऑगस्टला. नाही, ऐका 15 जूनला मागच्या वर्षाला रविवार होता. 16 जूनला शाळा सुरू झाल्या होत्या आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी गणवेशात सकट आलेले होते. कारण त्याच्यापूर्वीच शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांच्या खात्यावर ते पैसे महिनाभर आधीच वर्ग करण्यात आलेले होते. त्याच्यामुळे सर्व महाराष्ट्रभर ते गणवेश त्या ठिकाणी घेण्यात आलेले होते आणि त्या गणवेशमध्येच विद्यार्थी शाळेमध्ये पहिल्याच दिवसापासून परिधान करून आलेले होते. आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षाच्या प्रवेश उत्सव या कार्यक्रमाला महामहिम राज्यपाल महोदय स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब पालघर जिल्ह्याच्या एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये उपस्थित होते. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत, शुभेच्छा देण्याच्यासाठी स्वतः उपस्थित होते. माननीय अजितदादा पवार साहेब पुण्याच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते. सांगायचं तात्पर्य असं आहे की अगदी गाव पातळीपासून लोकप्रतिनिधींच्या पासून तर सर्व अधिकारी गण विद्यार्थ्यांचं स्वागत करायला, शुभेच्छा द्यायला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे साजरा केला गेला होता. आणि म्हणून याही वर्षाला 15 जूनचं स्वागत विद्यार्थ्यांचं आम्ही सगळे मिळून अतिशय उत्स्फूर्तपणे करू. विद्यार्थ्यांच्यासाठीच्या लागणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा असतील किंवा ज्या काही प्रशासकीय बाबी असतील, माझा असा दावा नाही की 100% प्रश्न लगेच सुटतील, परंतु आपल्याला दिसून येईल की येणाऱ्या काळामध्ये त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची पटसंख्या विद्यार्थ्यांची वाढलेली आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे दिसून येईल. आपण पालकमंत्री होता त्यावेळेस पण आपलं स्वतःचं एक स्वप्न होतं की नाशिकमध्ये काहीतरी आयडियल शाळा असावी, मॉडेल स्कूल असावी. आपण काही शाळांची पाहणी देखील केली, त्याचं काय झालं दादा? पुढे काहीच होत नाही. मला वाटतं की काही शाळांमध्ये त्या ठिकाणी सुधारणा झालेली आणि येणाऱ्या काळामध्ये आपण नाशिकला शैक्षणिक हब करू शकतो का याही संदर्भामध्ये एक विचार विनिमय प्रगतीपथावर आहे. त्याचं अंतिम स्वरूप झालं की आपल्यासमोर ठेवू. आता जवळपास 2-2.5 वर्ष होऊन गेले दादा, आपण भेट दिली होती. त्या शाळांचं पुढे काय केलं? आपल्याकडनं घेण्यात आला नाही आणि जे नाही, मी आपल्या माहिती करता सांगतो की काही शाळांना मी स्वतः 8:30-9 वाजता पण भेटी दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी ज्या ज्या काही अपूर्तता होत्या त्या पूर्ण करण्याचं त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे. अर्थात जसं आता अनेक सन्माननीय नगरसेवक महोदयांनी चिंता व्यक्त केली, काही ठिकाणी